आज आम्ही तुळजापूरला आलो. आता तुम्ही आमची आणखीच बघितली नाही का? हे बघा आमची शेमडी आणली. तर हे बघा शुक्रवारची गर्दी खूपच असते. लोक लाखोच्या संख्येने दर्शन करायला आले. ते हे खूपच पवित्र झाड आहे. ते सगळे लोक दर्शन झालेलं आहे. आता आम्ही थेट हॉटेलमध्ये थांबायला चाललोय किंवा मी आज शुभम मामाच्या मोबाईलवर ब्लॉग काढते. तर आज आम्ही तुळजापूरला आलो. तर आज अन्वी पण आली आहे. थांबा अन्वी दाखवतो तुम्हाला. अन्वी तिच्या पप्पा कोण आहे? अन्वी हाय कर, हाय कर ना, हाय कर ना. तिचा आता मूड नाहीये. हा बघा शुभम मामा आता पुढचं लॉगिंग तो काढणार आहे. ए शुभम मामा काळा भंगार दिसतोय. तर अशा प्रकारे आपण आलोय तुळजापूरला. तर ना परी दाजी वगैरे सगळे आम्ही आलेले फॅमिली. आपण ना काही थर्ड टाइम ना शुभम मामा जेव्हा ब्लॉग काढतो ना तर नुसतं त्याला ना त्याचे हर्ष बघायचे असतात. जसं काय हा हँडसम बॉयच चलने वालों की दुआ. तर आता आपण दर्शनाला पुढे जाणार आहे. आम्ही वेट करतोय आमची फॅमिली एकत्र यावी म्हणून. तर चला पुढे. आपण तर निघालेलो आहे देवीच्या दर्शनासाठी. हे बघा काही वस्तू तुम्हाला इथे जाता जाता भेटेल. येताना पण घेऊन जाऊ शकता, पण जाताना खूप छान वाटतं. तर हे बघा तुम्हाला साडी जे काही पूजापाठचं वगैरे सामान वगैरे भेटून जाईल. तर आपण चला ह्याला स्लो मोशन मध्ये घेऊ. तर सध्या आम्ही चालत आहे. अजून खूप पुढे आहे मंदिर. हे बघा आमची परी फरी फरी आमची शेमडी आणू पुढे दाजींबरोबर. आमची अनुष्का दिदी आम्हाला शोधतात कुठे आहे म्हणून. त्यांना काय आम्ही भेटायला व्हिडिओ काढायला बोलतो. ते त्यांना माहितच नाही आपण व्हिडिओ काढणं कधीच चालू केलेलं आहे. आता दिसलेला आहे आपण. हा जाऊ द्या दाजी बघा बल्ले बल्ले. बरं बरं देतो. उद्या आहे सुट्टी आहे मला उद्या पण. हा चला सध्या आम्ही आता पूजेचं सामान घेत आहे आत जाण्यासाठी. इथं थोडा वेटिंग चालू आहे. हे बघा ही सगळी आमची फॅमिली. इकडे काय चालू आहे, इकडे पण तेच चालू आहे. तुम्ही आमची आणखीच बघितली नाही का? हे बघा आमची आपण आता मंदिराच्या आत प्रवेश केलेला आहे. तर हे बघा हा पायरी वाट सरळ खाली जातो जिथं देवींचं मेन स्थान आहे, म्हणजे जिथं भव्य मंदिर आहे खाली खूप. तर ह्या मंदिराचं आर्किटेक्चर एकदम म्हणजे खूपच छान केलेलं आहे. आपण जेव्हा स्टार्टिंगला एंट्री मारतो तर डायरेक्ट खाली खाली जातात हे पायऱ्या. आता समोर एक प्रवेशद्वार दिसणार, त्याच्या ठीक समोर आपले गणपती बाप्पांचं मंदिर आहे. हे बघा आमचे बाप्पा. आता आपण जाणार मेन दरवाजाकडे. चला
तर मंदिराच्या आत आल्यानंतर आपल्याला ठीक आपल्या लेफ्ट साईडला प्रवेशद्वार आहे, जिथे म्हणजे देवीचं मेन स्थान आहे, तिथं म्हणजे आपली देवी बसते. आपण आता आत आलेलो आहे, हे बघा. तर पुढं तुम्हाला बोर्ड आणि आपले महाराजांचा फोटो दिसेलच. तर इथनं पुढं पुन्हा आपल्याला राईट मारायचं आहे. खूप राईट आणि लेफ्टचा हे आहे इथं. काय हरकत नाही, आपल्याला तुम्ही जावा येचाल तवा हे तुम्हाला सगळं दृश्य दिसणारच आहे. तर आपण पुढे पुढे जात राहू. तर आपल्यानंतर झालेलं आहे देवींचं. आतमध्ये मोबाईल्स बिलकुल पण अलाउड नाही, नाही तर जप्त करून घेतील. तर काय हरकत नाही. हे बघा, इथनं तुम्हाला देवी दिसणार. हे बघा, आता सध्या देवी झोपलेले आहेत. हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला, दिसले का? तर हे आमचे तुळजापूरची देवी सध्या आता मला असं दाखवायला लागेल. खूपच असते बघा, पब्लिक लाखोच्या संख्येने आलेली आहेत. तर आपण अडकलेलो आहे सध्या. तर हे बघा, एवढंच तुम्हाला दाखवू शकतो इथनं. बाकी तुम्ही इथं आल्यावर बघा. तुळजापूरच्या देवीचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला ठीक त्याच्या बाहेर अजून खूप सारे तुम्हाला मूर्त्या दिसतील देवींच्या. तर हे श्रीलक्ष्मी नरसिंह मंदिर पण एक आहे, इथे देवींचंच एक रूप आहे. आणि त्याच्या ठीक पुढे एक अजून दत्तदेवांचे आणि अजून एक देवी आणि देवांचे पण मूर्त्या आहेत. आता देवींचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आपण आता पायवाटवरती एक्झिटकडे चाललेलो आहे. आमची अनु काय बोलत आहे जरा नीट ऐकू. आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. हे बघा, संध्याकाळ झालेली आहे. खूप स्टॉल्समध्ये लाईट्स वगैरे लागलेल्या आहेत. खूपच छान वाटत आहे संध्याकाळचं, काय हरकत नाही. तर अशा प्रकारे आमचं तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही थेट हॉटेलमध्ये थांबायला चाललो आहे किंवा दुसऱ्या देवाच्या दर्शनाला जायला आम्ही. तर आज गर्दी नव्हती, कारण शनिवारी लोक म्हणजे वर्किंग नसतात, तर संडेला असतो. तर काय हरकत नाही, आपण आता बघू आणि अपडेट करत राहू तुम्हाला. तुम्ही प्लीज लाईक अँड सबस्क्राईब वगैरे करत जा. एक विनंती आहे तुमच्याशी. काय विनंती करत तुमच्याशी, जाऊ द्या. तर बघू पुढे. पण आता हॉटेलच्या दिशेने चाललेलं आहे, कारण संध्याकाळी झालेली आहे. तर हे बघा, तुम्हाला हे दाखवायचं होतं. हे आमची पब्लिक, आम्ही सध्या सगळे कारमध्ये आहेत. आमची अनु कुठे? अनु, हे बघा आमची अनु शेमडी. काय हरकत नाही, ती जाऊ द्या. तुम्ही बी बघा, किती सुंदर आणि छान वाटत आहे. मस्तच, काय बोलावं ह्या व्ह्यूचा. तर आम्हाला तर खूप टाईम लागेल पोचायला तिकडे, कारण अजून आम्ही डिसाईड नाही केलं कुठं थांबायचं आहे, अजून कुठं जायचं आहे. जर उशीर झाला तर खूप लेट होऊन जाईल. हे बघा, आमच्या पुढे पण गाडी आहे. असे आमचे टोटल 3 गाड्या आहेत, अजून टोटल 4 झाल्या. जाऊ द्या, चला पुढे बघू. Few inches later. या प्रकारे गाईज आपण एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. ब्लॉग कंटिन्यू करत आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करत करत ही माझी आत्या आहे, ती माझी माऊ आहे. यूट्यूबवर जाणार असतो. हे माझे पप्पा पहिल्यांदा बघतात ना, हे माझे पप्पा. तर ह्या प्रकारे आम्ही तुळजापूरचं जवळजवळ झालेलं आहे. गणपती म्हणजे देवीचे पाया पडून झालेले आहे. देवी झोपली होती, तर मग आपण परत ते एक ठिकाण करायचं कम्प्लीट. मग हॉटेलवर आपण राहायला जाणार आहोत. मग परत उद्या सकाळी आपण निघणार आहोत
आपल्या गावाला. हां ओके. सो दिस तुम्हाला दिसत नसेल बिकॉज आम्ही आता अडचणीतमध्ये. शुभम मामाला सांगते ब्लॉग धरायला. शुभम मामा तो 1 मिनिट ब्लॉग धर रे, आम्हाला दाखवायचं आमचं मॅच. आम्ही तर अशा प्रकारे आमच्या दोघांचं सेम. अबे रुको भाई साहब, रुको भाई साहब, करना खाली. The next day. ह्यांना गोणीत भरून हाणला पाहिजे कुठं, चादरे खाली कुठं तर लपून टाकू यांना पोरींना. यांची तर मस्ती होतच राहतील. चला आपल्याला निघायचं. तर आपण आता कर्नाटकामध्ये आलेलो आहे संगमाच्या दर्शनाला. आम्ही राज्याला एका हॉटेलमध्ये स्टे केलं होतं. तर मी फर्स्ट टाइम आउटसाईडला आलो आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर. तर मला थोडं म्हणजे डिफरन्स तर वाटतंय म्हणजे वातावरणमध्ये. आपल्या मुंबईमध्ये तर थंडी तर बिलकुल नाही, पण इकडे आहे, खूप आहे. तर आज बघू कुठे कुठे दर्शन घ्यायचं आहे. सध्या तर संगमला जाऊन दत्तदेवांची दर्शन घ्यायचे जाऊन. तर फॅमिली सध्या तिकडे आहेत, पार्किंग वगैरे तुम्हाला दाखवते इथले पार्किंगचे सिस्टम कसे आहेत बघा. हे आहे इथली पार्किंग सिस्टम वगैरे. तिथून एंट्री गेट आहे ते बघा, ते दिसते तुम्हाला. तर चला पुढे बघू काय होते. तर आपण आता संगमच्या मंदिराजवळ पर्यंत आलेलो आहे. म्हणजे हे बघा इथलं दृश्य आणि हे खूपच युनिक बनवते ह्या मंदिराला. इथे समोरच एक मोठं झाड आहे जे खूपच पवित्र मानलेलं जाते. इथं तुमची इच्छा त्या धाग्यानुसार बांधल्या जातात. तर इथं आपल्याला आता खाली जायला लागणार आहेत. खाली इथं आपल्याला म्हणजे एक प्रथा आहे की इथं जेव्हा तुम्ही याचाल तर हातपाय धुवूनच जावा, नाही तर तुम्ही स्नान पण करू शकता. ही ती एक पवित्र नदी आहे जिथं लोक म्हणजे स्वतःचे पाप पुण्य धुत जातात. तर हे बघा पाणी इतर आहे. तर चला आता आपण हातपाय धुवून घ्यावे. प्रथानुसार आपल्याला आता वरती जाऊन दर्शन पण घ्यायचं आहे. तर चला पुढे. काहीच तरी ह्या प्रकारे आपण मंदिरात आलो आहे. शुभम मामा तुम्हाला ब्लॉगमध्ये तर दाखवेनच ते मंदिर, बिकॉज मी आता व्हिडिओ नाही काढत आहे. त्याने व्हिडिओ काढून झालेला आहे. तर आता मी बंद करते. बाय. तर हे आहे बघा दत्त मंदिर. किती सुंदर आणि छान बांधलेलं आहे ते. तर चला आपल्याला आत जायचं. तर आपण आता अक्कलकोट इथे आलेलो आहे. हे बघा हे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे. दुसरं मंदिर आहे. प्रथम मंदिर तिकडे आहे, अजून आपल्याला जायचं आहे. तर आपण त्यावर इकडे दर्शन घेऊया. चला. तर आपण आता स्वामींच्या मंदिराच्या मेन स्थानजवळ आलेलो आहे. हे बघा इथून ते पार्किंग आहे आणि इकडे ते प्रसादासाठी आहे काहीतरी. तर चला आपण मंदिरात जाऊ. तर फायनली आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. हे बघा आतून मंदिर किती छान बनवलेलं आहे यांनी. तर मी तुम्हाला इतिहास सांगायचा थोडा प्रयत्न करू शकतो. तर मी ऐकले की स्वामी समर्थ देव आपले 600 वर्ष मनुष्य रूपात ह्या पृथ्वीवर राहिले होते, ताकी त्यांच्या भक्तांना ते आशीर्वाद देत राहावे त्यांच्या मनुष्य रूपात. आणि दत्तदेवांचे हे 3रे रूप आहे. तर एवढी फक्त इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती आहे. अजून जानकारीसाठी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा त्यांचा इतिहास तुम्ही पुस्तकांमध्ये ऐकू शकता किंवा वाचू शकता. स्वामींचं पण दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आम्ही आता निघालोय थेट घरी. खूप दमलोय सकाळपासून, नुसतं ट्रॅव्हलिंग वगैरे, कर्नाटका पुन्हा गंगनापूर पुन्हा आता अक्कलकोटपर्यंत. हो तर समजू शकतो ब्लॉग नीट घेतलेला नाही, पण समजून घ्या थोडा. आता
एवढं आता आपल्याला पण जमत नाही ब्लॉगिंग वगैरे. देऊ एक दिवशी सोडू नये ब्लॉगिंग. तर काय हरकत नाही. आता मी चाललो आहे माझ्या गाडीकडे. तर भेटू आता पुढेच. तर एक लास्ट दर्शन घ्यायला आलेलं आहे आपण इथे खंडोबाच्या मंदिराकडे सोलापूरमध्ये. तर एक स्थान राहिलेलं. तर हे बघा आपण आता आत आलेलो आहे. हे समोरच गणपती मंदिर भेटतं आपल्याला. प्रथम दर्शन घेतलंच पाहिजे बाप्पांचं ते पण. तर इथून आता आत जाऊ आपण. हे बघा हे खूपच छान दिसतं दिवसाला सगळीकडं, म्हणजे हळदी वगैरे पडलेलं असते. तर हे खूपच जुनं काळाचं स्ट्रक्चर आहे लाकडांचं ते पण. माहीत नाही किती जुनं आहे मंदिर. ते बघा आमचे खंडोबा प्रसिद्ध सोलापूरमध्ये. यांचं आपण आता दर्शन घ्यावं. तर तुम्हाला इथं गर्दी वगैरे तर काय भेटणार नाही, कारण आपण खूप संध्याकाळी आलेलो आहे. गर्दी तवा भेटेल जेव्हा काहीतरी असेल. तर आपलं शेवटचं दर्शन पण झालेलं आहे. तर हे शेवटचे देव होते, त्यांचं दर्शन घ्यायचं राहिलेलं. आता इथून आपण थेट घरी जाणार. तर अशा प्रकाराने ही घेतलेली व्हिडिओ मी इथेच समाप्त करत आहे. तर लाईक्स अँड सबस्क्राईब वगैरे करत जावं भावांनो. ते बेल काय आयकॉन आहे ना तो कोपऱ्यातला, त्याला असा ठोका नाही तर काहीतरी करत आहा. तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सध्या तर मी बोलत आहे टाटा आणि बाय बाय. चला. संसार आहे दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. अनुष्काने पसारा केला तर सुनीलने तो आवरायचा. अरे बाबा हा सुना दा आता आवरणार का आता? काळी कोंबडी पट्ट्या पट्ट्याची माझी आवडला.